भाऊ सावता महाराजांनी मंदिरात गेले नाही सावता महाराज, पण माझ्या पांडुरंगाला कुठं पाहिलं माय बापू? शेतामध्ये पाहिलं. तुम्ही शेतकरी लोक या परिसरातले, तुमचा देव खराशी, गुमगाव, परोटी, परसोडी, काकडा, तरोळा, जाटलापूर, लोहारा, खळाया, घोंगरा, जुनवानी, पांढरवानी, मोहगाव, तंतोली, काटोल, कारंजा, जे जे या हनुमानजीच्या कव्हरेज मध्ये आहे, ज्या ज्या माय मावल्या कव्हरेज मध्ये आहे, ते बरोबर मारुती रायाच्या भेटीला आले. कांदा मुळा भाजी मंदिरात गेले नाही, पण काम सोडलं नाही. विद्यार्थी बहिणींना विनंती करीन, बाळा देव धर्म बाजून ठेवला एक दिवस तरी चालील, पण अभ्यासामध्ये एक दिवसही गॅप पडायला नको. मग जो गॅप पडते ना, आज तुम्ही इथं यात्रेला आल्या ना, तर आजचा अभ्यास कालच करून टाका. तुकाराम महाराजांनी स्वतः लिहिलं, असाध्य ते साध्य करिता सायास. याच्या पुढचं सांगा बरं एखाद्या बाईनं. याच्या पुढच्या अभंगातलं एक चरण सांगा. असाध्य ते साध्य करिता सायास. हा नाही मालूम, बोलशील तर उभी राहून बोल बाई, नाही तर बोलू नको. जमिनीत गड्डा कर, जशी सीता माता जमिनीत गेली अशी तूही जा, पण काऊन जात हे आम्हाला समजलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून तुम्हाला वाचायचं आहे. माझ्याकडे तुकारामाचे अभंग आहे, मी फुकट देणार नाही. 15 रुपयाचं पुस्तक आहे, पण तुमच्या अंधश्रद्धेचं कुलूप खोलणार पुस्तक आहे. गाडगे बाबानं तुकारामाचे अभंग आपल्या कीर्तनामध्ये म्हटले. सत्यम शिवम सुंदर. लागू दे थोडी थोडी, ठेवा हाती नेहमी काम. श्रीराम जय राम जय जय राम. वाळू नका तुम्ही, मधात वाळवता, गडबड नका. पवनोत्सव हनुमंताच्या देवस्थानला, मंदिराला गेट दान केलं पुरुषोत्तमरावजी यावले खराशीच्या. टाळ्या वाजवा. हे एकट्याचा कारण नाही, याच्यात कोण कंपाऊंड दिलं बाबू. हे कंपाऊंड पाहताना म्हणजे गुरं ढोरं इथं येऊ शकत नाही. आशुतोष महाजन साहेब त्यांनी कंपाऊंड दिलं. टाळ्या वाजवा. दिल्यानं माणूस देव होते, लक्षात घ्या.
तुकडोजी महाराजाचा देव वेगळा होता, तुकारामाचा देव वेगळा होता बाबा. आई बहिणींना सांगतो माय, तुकारामाचा देव कोणता वेगळा होता बाबर? देह देवाचे मंदिर भंगाय आई. तुमचं शरीर मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे. यामध्ये खर्रा, गुटखा, तंबाखू, दारू, मटण आजपासून संकल्प घ्या. 23 जानेवारी 2024 तुमच्या जीवनामध्ये या पंचकोशी मधला या मारुती रायाला महादेवाला देऊन टाका. आईच्या इमानानं सांगतो, एवढं वाईट वातावरण चालू झालं, कीर्तनही वाढले, भागवतही वाढले, आता शिवपुराणही वाढलं. महाराज लोकही नवीन नवीन येऊन राहिले. एक महाराज आला म्हणते, गळवाभर पाणी टाका, गळवाभर जल, सब समस्या का हल. म्हणजे गळवाभर बायानं पाणी टाकलं, चालले बाया सकाळी पाणी टाका. सासू बिना पाण्याची आणि पदर काय काय विचारता बाबा. ते दागिने वजरे, मी घटी श्रीमंत आहो. त्या नवऱ्यानं किती माणसाच्या बायाच्या जमिनात दाबल्या आणि मारे 3-3 खेप दागिने. तुम्ही सोनं घातलं की त्या घरी दरोडा टाकला पाहून. माल्या गावात प्राध्यापिका सोनच घाले आणि तिले काहीच येत नाही, ते सोनच घाले, मारे बाहेर काढे ब्लाऊजच्या. लोकांनी दिसली पाहिजे मी किती. अशा बाईनं सोनं घाला जे स्वतः कमावते. नवऱ्याच्या भरोशावर उळे नको मारू. आय त्या जाऊ दे. हे काय काय पोटे 2.5 लाखाची गाडी घेतात, पोरीवर लाईन मारायले का तोडले नागपूरले डुबू 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 डुबू. आणि गाडी 2.5-3 लाखाची. आणि पैसे कोणाचे? त्याच्या बापानं लाच लुटपत भाळ खाते तो. इथेही कोणी साहेब लोक असतील, पैसे नको खाऊ, तू याला पोटन तुझी पोरगी लफडेबाज पैदा होईल. ते किती वेळा विड्रॉल करीन हे तुलाही पता नाही चालणार. हे बाहेर नाही समजत. विड्रॉल म्हणजे अंदरची गोष्ट आहे बाई. तो सत्यपाल तो भाऊ खरा बोलते, मला बोलू दे. मी भोगलेला आहे, मा मायचा हात धरलेला आहे मा घरात, मा गावात. साड्या वाटतो तशा नाही वाटत. 8 वर्षात 8 लाखाच्या साड्या वाटल्या मी. दरवर्षी महिन्यात एका महिन्यात 35,000च्या साड्या वाटतो. 8 महिने कार्यक्रम करतो दरवर्षी. मी काय माझ्या बापाच्या वाटतो का? मी तर नंगा होतो. अखिल भारतीय नमचूक मंडळ तुम्ही देताना म्हणले. आता मला 1-1 लाखाचे 10 पुरस्कार भेटले. मा कीर्तनात जितेंद्र होता परवा, ABP माझ्यावर पाहून घ्या तुम्ही. श्रद्धा कपूर होती ना ताई मा कीर्तनात. श्रद्धा कपूर कोणाची पोरगी आहे सांग बर बाई, उभं राहू. साडी देतो. मला हुशार बायाची मला हिम्मत वाटते. उभ्या राहा, स्टँड अप. हा ताई पाहिजे पडसा या. आपल्याला अभ्यासू बाय पाहिजे. ताई काय नाव? श्रद्धा कपूर कोणाची पोरगी आहे? परवा आलती मा कीर्तन.
शक्ती कपूर. वा वा, धन्य माता पिता दया, धन्य देव, एवढा बाई बाई साडी देत आहे. अरे धन्य माता पिता दया, एवढा अभ्यास पाहिजे. नऊवारी नाही ना बाई, कोण्या बाया साडी दाखवू नको. तुमच्या साड्या राहतात भारी, तुमचं बायाचं फोटोच नाही भरत साडी. कधी 2 ट्रक घरात असले तरी बाई हा कलर नाहीच. कधी कधी नवरा अलमारी उघडते तर साड्याच अंगावर येतात. या या माझ्या बहिणीचा सत्कार करतो. बाई देवा धर्माचं तर पाहिजे, पण जनरल ज्ञानही अक्कल पाहिजे. तुले जनरल ज्ञान आहे सवालच नाही. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव काय? सावित्रीबाई नसती तर तुम्ही शिकल्या नसत्या. मग सावित्रीबाईच्या मुलाचं नाव यशवंता. तुम्हाला मालूम होतं पण नाव ये नाही घ्या. त्याला भाऊ आव ना बेटा, काका आव ना. पोरीची किंमत तर करायला लागेल. करा आठवण. गोपाला गोपाला खाली बस ना तू. लाईन नको मारू ना मला. अरे बस ना बे. पंढरीनाथ महाराज की. भाऊ अरविंद भाऊ यावले जरी निघून गेले तरी आठवण येते की नाही नरेंद्र भाऊ? काय येते? योगेश सावरकर दादा, जितेंद्र भाऊ जोध, पुरुषोत्तम भाऊ यावले. आता आहेत ना पुरुषोत्तम भाऊ? कुठे आहे? कुठे आहे पुरुषोत्तम भाऊ यावले? आहेत का? नाही, कामात असते. बरोबर. हे आहेत काय? या पुरुषोत्तम भाऊ. पुरुषोत्तम रामाले म्हटलं मर्यादा पुरुषोत्तम. अरे श्रीराम जानकी आज रामपाल महाराज ऐकायला मिळतील. नंतर गोपाळ काला करतील पुरेकर महाराज आणि वारकरी भजन मंडळ आणि आमचे गायक कलाकार आहे ना, नाव आहे ना माझ्याकडे, सुनील भाऊ. हे अलग आहेत का? बोंद्रे, हे बोंद्रे आहेत ना? हे रत्नाकर भाऊ बोंद्रे गायक आहे. गोपाळ काल्यात आम्ही अवघे जण पण नगरे पोलीस वाले आहेत. गोपाळ काल्यात कोरेकर महाराज प्रदीप भाऊ पोलीस वाले आहेत काल्यात. लीलाधर चोपडे महाराज दोन्ही डोळे नाही या यावलेचे. तुमचे भाऊ निघून गेले अरविंद भाऊ, पण तुम्ही ड्युटी देऊन फार सज्जन घर आहे तुमचं. तुम्ही फार सात्विक. आपण शारीरिक त्रासानं जरा पायाचा त्रास वाढला. बरोबर आहे. धन्यवाद. तुम्हाला एक पुस्तक देतो, समजन गैरसमज. गैरसमजाच्या पायी काही काही संसाराचे नाश झाले. मग गुरुदेव सेवा म्हणले समजन गैरसमज. धर्म पाप पुण्य सद्गुरु परमेश्वर यांच्या विषयीचे समज गैरसमज संशय सत्यानाश करून टाकते.
म्हणून तो समज गैरसमज काढाय करता तुकडोजी महाराजाची ध्यान करता, तुम्ही प्रार्थना करता, हरिपाठ करता, मस्जिद मध्ये जाणं, बुद्ध धर्माची वंदना करणं, चर्च मध्ये जाणं, हे त्याच करताय की माणसाचा समज आणि गैरसमज जर झाला तर एकामेकाला समजून घेणे. समजले? धन्यवाद. काय जो फोटो ओके. बसा. तुमच्या भावानं सुरुवात केली ती, हे असं ज्यानं केलं त्याचं नाव निघत, ज्यानं काहीच नाही केलं, 1 रुपयाला आग नाही लागू दिली तर कोण कुत्र नाव काढते त्याच? त्याची सुनई म्हणते हाडा, त्याचं पोरग तर बदमाच राहते. हे न देणारे बदमाचच लोक राहतात. हे देत नाहीत, फक्त घेतातच. बसा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, अरे देणाऱ्यामध्ये आपलं नाव ठेवा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, तुमच्यासारखे लोक भेटले पाहिजे. अरे नाशिर शेख आहे क्या? नाशिर शेख खड़े रहो मला सरपंच हाय क्या रे बाप? नहीं गए? हाथ देव रे बाप. अरे आवनारी इधर है. कौन कहता इस्लाम खतरे में है? कौन कहता हिंदू धोखे में है? अबे चोटे हो, लोहारी सावंगा में आके देखो, यहाँ पे नासिर शेख वो भी मजे में है और उसने भी मीठे चावल ला दिया. बाबू प्रेम करा, कोणी दुश्मन नाही आमचे, फक्त मुसलमानच नाही. अनेक लोकांना मदत केलेली आहे. 4000 रुपये महिन्याचे मानधन अलगच आहे. हा कागद अलग आला, ठीक कुठे गेलं नावाचं? लेटर बुक पडेल होते, भलत चाललं. क्या बात है, मुझे बड़ा सुकून मिला. तुमने मीठे चावल ला दिया 50 किलो. कंट्रोल क्या है क्या? मैं धन्यवाद देता हूँ आपको. मुझे बहुत आनंद लगा. साले लोग आगा लगा रहे, मुसलमान खतरे में है, हिंदू धोखे में. यहाँ पे देख फेसबुक, तुमको मालूम नहीं, नागपुर से आते आते बीच में अल्लाह से मुलाकात हुई मेरी. रास्ते से आते आते अल्लाह से मुलाकात हुई मेरी. खुदा को मैंने बोला वो लोग कैसे हैं? पंचकुशी के लोग. खुदा बोले देखना, रिश्ता बना के रख, वो मेरे जैसे ही है. म्हणून पान बाया माणसं लहान लहान लेकरं घेऊन आल्या बाया हो. ज्या बाईनं लहान लेकरू सोबत आणलं तिनं उभं राहा. लेकराच्या मायनं आजी भाजीनं नाही, आजी त्याच कामाची आहे, ओझ वागवायच्या. राह उभ्या. ज्या बाईनं लहान लेकराले सोबत आणलं उभी राह बेटा. मला भेटकाळ बायका आवडत नाही पोरी. लेकराला घेऊन उभं राहा. हा या इकडे ये बेटा ये. थोडा त्रास होऊ दे पण या. दोघी जणी या, तिघी जणी या. बस आता उभ्या नका राहू, 4-5 जणी. बस तिघीलाच उभं राहू द्या, तिघीच जणी या. मायमुखी म्हणा या ना बाई, अशी आहे ना फिरून. लेकरायचा त्रास. तिघीच जणी हिरव्या साडीवाली. बस तू लेट झाली. लेट करंट आला की फायदा नाही येत. अर्जंट ऍक्शन. ओ दादा, तू कायच्यात करतो मोबाईल मध्ये? तुझ्याच्यानं त्या मागच्या लोकांना तो काय हँडसेट पाव का?
इकडे इकून येणं दुरून असा करणं, तू मंदात उभा राहायचं, तो आणि काय LCD पाहावं काय? झूठ है क्या? दूसरे की चिंता करना ये बड़ा सबसे बड़ा भगवान है। या माता जी जोर से बोलो अरे माता हो, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी। जाओ बाय हो, लेकराईचा तनात माणसाईले जास्त होते की बाय, म्हणून तुझी सासू बोंबलते होऊ दे ना। अब बुड्ढे तुला कोणती तकलीफ आहे हो? तुझी सासू मरते लागन तर एखाद्या बाळणपण लेकरायचा त्यात पाहिलं किती वजन, 9 महिने 9 दिवस तो वागवते ते, म्हणून मातृदेव भव बेटा। तिघी बहिणीला धन्यवाद। तुम्ही कोण्या गावच्या माय? काकडा काय नाव? कांबडी। तुझी पोरगी माई साडी दे रे, वा नऊवारी नाही काय जास्त वज दिसून राहिलं मुले, हालतचे मनन बरं आहे पोरीची आपल्या। धन्यवाद। या मंदिर कमिटी कडून मा बहिणीचा दे रे एक साडी दे। ताई तू कोण्या गावची बाळा? घागरा परसोडी। आज नाव काय बाई? चौधरी। याच्या बापाचं नाव काय? नितीनराव चौधरी। नितीनराव। हा, मारुतीच्या देवळात लावला मी कापूर, नितीनराव दिसतात ऋषी कपूर। बाई हे पहिलं पोरगा आहे की दुसरं? पहिलं पोरगा आहे की पोरगी? बरं झालं, नाही तर तुला बेदम झाली असती। धन्यवाद। हा, मन तृप्त झाले आहे। सरपंच साहेबांनी विनंती करू, माँ के पाव के तल्ले क्या बोलते? माँ के पाव के तल्ले जन्नत है, बाप के पाव के जन्नत के पायरे हैं बाप। तुम्हारे हाथ से वो माता का सत्कार करो। धन्यवाद बाळा। तुम्हा बहिणीने पाहिलं म्हणून दोन लेकराच्या वर होऊ देऊ नका। बाई हे पोरगे आहे की पोरग आहे? त्याला बरं झालं ड्रॉप पोरायच्याच ओपन झाले, नाही तर मला लेकीले किती तकलीफ द्यायला असत्या रे जवळ बुवा आहे त्या। समजले ना? म्हणून ज्या बाईले 2 पोरी आहेत, अरे सरपंच साहेब बाकी शाल है क्या एखादी दे ना, मुझे बहुत आनंद है भाई। मुसलमान के चावल गोपाल काला में मिल रहे, लोग साले आगा लगा रहे या आग लागाव्या। आग लागणाऱ्याच्या यादीत तुमचं नाव नका येऊ, आग विझवणाऱ्याच्या यादीत तुमचं नाव आलं पाहिजे। सत्यपांच्या ओ भाऊ, ओ भाऊ पिवळा शर्ट इकडे बाई पाय ओढ त्याचे, त्याला म्हणून बस बसा दादा, चुपचाप बसा। नाही नाही मी कीर्तन बंद करी, मी बंद करी। आता कोणाला बोलू नका। नाही नाही तुम्ही चुपचाप बसता की बंद करू? मला नाटक कीर्तनात आवडत नाही। मी किती मोठा माणूस असला तरी त्याला शांतपणा करू देत नाही, मी बेइज्जती करतो। वर्गणी किती दिली सांग, मग भादरेपणा कर। देणं घेणं आता बायाच्या देखत बोलत नाही, लय डायरेक्ट बोलतो, मला लय राग येते। हे आता फिरत नाही, नाही तर जाणून बायाच्या अंगात बाई पुढे व्हा, उतना ही टच करे जाता है, स्क्रीन टच। कोई काम है क्या? पहले करो क्या करना है तो जमना नहीं, बीच में सत्यानाश करे तो जमता क्या? धन्यवाद। सरपंच साहब तुम्हारे ग्राम पंचायत को तुकडोजी महाराज देता है। आओ नरेंद्र भाऊ, ले धन्यवाद। ये मेरी माँ है, ये मेरे भाई है, ये मेरी औरत है। हीरोइन ही दिखती मेरी औरत। हाँ
ओके, लेकिन मर गई वो चारों के चारों मर गए। उन्हों का नाम तुम्हारे ग्राम पंचायत में भी रहेगा। थैंक यू। इन्होंने जीवन भर वही किया। क्या किया मालूम है? धर्म काही पोराचा पोर खेळ नाही। धर्म काही दुकान आहे काय धर्माची? माझ्याकडे पुस्तक आहे महिलांना गाणे म्हणायसाठी, पण फुकट देणार नाही। फुकटले किंमत नसते, इज्जत करत नाही। फुकट महाराज भेटला तर दरवर्षी 4 वेळा बोलावते, म्हणून मी कीर्तनाचे पैसे घेतो। पण मला जेवढा खर्च येते तेवढे घेतो, बाकी वाटून देतो। भाऊ या गोपाळ खाल्या लय मोठी मदत आहे भाऊ। याने म्हणते धर्म, तेने म्हणजे धर्म। धर्माला याला धर्माला याला रामकृष्ण हरी आला सगळ्याच्या। दीपक भुसारी एक तेलाचा डबा, टाळ्या वाजवा। हा एक गोपाळ खाला भुसारी। नंदूजी वाघाले सरपंच मोहगाव एक तेलाचा डबा। केवढ्याचा होते? 4000च्या खाली होते काय? 4, 3.5, 3। अभयजी गोरे पोलीस पाटील एक तेलाचा डबा। भगवानजी काटोले लोहार अर्धा तेलाचा डबा काय 2 रेषा करेल। सतीश गाठरे सरपंच परछोडी तेलाचा डबा। प्रदीप भाऊ शामरावजी मसराम तेलाचा डबा। क्या बात है, काय माझ्या बरोबर वारे वा। नंदू भाऊ पेठे भोगरा हे सर्व तेलाच्या पिप्यावाले आहेत। अतुल भाऊ चौधरी राहुल भाऊ कांबडी सरपंच एक तेलाचा डबा। आणि मनराजनी चापले 2 तेलाचे पिपे दिले। टाळ्या वाजवा। हे दिल्यानं काय होते बाबू? मायच्या इमानानं सांगतो, मला लोक म्हणे महाराज माल्या जवळचे म्हणे हे साड्या वाटल्यापेक्षा हे पैसे म्हणे मंदिराला द्या ना आमच्या। कहू तुझ्या मंदिराला मी काहून देऊ? हे माई इच्छा आहे। तेलाचा डबा द्यायची तुमची इच्छा आहे ना, मग तुम्ही दिला। हे तुमचं हृदय आहे। इथं 50 गावचे लोक प्रसाद खातात ना। आता माझ्या आश्रमात मी दरवर्षी महाराष्ट्रातले लहान लहान पोरं बोलावतो। 15 दिवस त्याले कीर्तन शिकवतो। खंडेरीकाची 2-4 पोरी तयार झाल्या। आता मजा येऊन आली। बायको मेली माई, बायको गेली की माणूस चिता राहते काय? खरंच राहत नाही। पोट्टे पोरी चांगले असले तर राहते, नाही तर लवकर मरते। कारण सूने दुसऱ्याच्या तिच्या माईच्या पोटातून आली ना, ते वरूनच म्हणेन बाबा बाबा बाबा। अंदरचा ओलावा येऊच शकत नाही। सावत्र ते सावत्र, पण आलेल्या परिस्थितीले तोंड द्यावं लागते, नाही तर खाशीन काय? मग वृद्धाश्रम। आता एक म्हातारी बाई मा घरी यायलाय, 10 वेळा फोन आले, म्हटलं मला आश्रम चालू नाही केला। ते आली घरी, मग मा पोरगा डॉक्टर आहे, त्यानं अकोल्याच्या वृद्धाश्रमात तिले ठेवलं। माई व्यवस्था नव्हती, कारण म्हातारे लोक एवढे चंचल राहते, किड्यासारखे राहते।
2 दिवस राहते अजून पळते, एका जागी बसत नाही. नाही म्हटलं करू नको तर ते पहिले करते, मग हातपाय तुटल्यावर मरते. मी म्हातारा जाऊ ना, वय वय किळा आहो ना, मी एवढा किळा आहो, कोणाच्या बापाच्या नाही ऐकत. मा पोरगा 10 वेळा म्हणते बाबा कार घेऊन जा आश्रमात, म्हणतो नाही मोटरसायकल जाईल. कारले येते 200 रुपये खर्च, आणि मोटरसायकल बॅटरीची, त्याने काही खर्च येत नाही. पण तरी ऐकत नाही, फ्रॅक्चर झालतो, राहिलो 1 महिना. म्हातारे लोक ऐकत नाही, पण मी म्हाताऱ्या मायबापाला सांगतो पोराचं सुनीचं ऐकत जा, किड्यासारखे करत नका जाऊ. नाही म्हणते जाऊ नको तर राहू दे ना, उठला सुटला का टोलले. एसटी फुकट आहे म्हणजे काय? पोरगी तंग येते, मा बाप 3ऱ्या दिवशीच येते. पोरगा तुझा बाप तुझ्या भेटील नाही येत, तुझ्या सासूच्या भेटील येत. हे जगण्याचं शास्त्र ग्रामगीतेनं शिकवलं, म्हणून ग्रामगीता वाचा. रामायणानं शिकवलं पत्नीवर प्रेम कसं करा, रामासारखं करा. सीतेले आणायला काय कमी नेट लागला काय रामाले? रावणा संग भांडा लागलं बाई, बायकोले आणण्यासाठी इतकी मेहनत. म्हणून रामराया धन्य तुम्ही. म्हणून ज्याची बायको घरी नशील, पांचट्या किती दिवस टुकू टुकू वानेरा सारखा पाहत. कोणाची पोरगी गेली की टुकू टुकू पाहत, तिकडे गायले टुकू टुकू पाहत. तुझी बायको आहे ना धर्माची, तिले माफी माग आणि फोन करून बोलवून घे, 2 घंट्यात येते. मी सांगतो गॅरंटी नाही येईल, थोडी नमती घ्या. माफ कर चुकलं नाही. नाही मग तुम्हाला असं नाही करायला लागणार, अलग निघा लागेल. निघा कुठे त्या बुडाबुडीचा विचार करतात. जमत नाही ना आजच्या पोरीले, यायले ऐकू नका जाऊ देऊ. पोरीले जमत नाही, सासू सासरे पाहिजेत ना. फक्त मैं तेरी तू मेरा दुनिया से जानेना, मैं तेरी तू मेरा, मैं तेरी मेरा दुनिया से जानेना, मैं तेरी तू मेरा. चाललो पारण सिंगाले दुनिया से जानेना. मैं तेरी तू मेरा. मराठा जो कुत्र्या मांजऱ्या मग हम तुम एक कमरे में बंद हो, और त्याचे मर जाए मेले. याचा आवाज बाई सारखाच आहे काकू. म्हणून कुत्र्या मांजऱ्यासारखे राहू नका. माझ्या रामरायानं मारुती रायाने घेतलं, भरत शत्रुघ्नावर प्रेम केलं. लहान भावाचं 2 एकर दाबलं काय? पण तुमच्या मध्ये बसणारे कोर्टात ज्या भावाईचे भांडणं आहेत त्यानं उभं राहावं. आता 2 एकरासाठी भांडून राहिले. भावानं भावाचा खून केला माझ्या माय मावल्यानं. आणि ते सीता होती की जमिनीले जागा मागितली. सांग तिचं काय चुकलं? एखाद्या बाईनं उभं राहून सांगा बर, सीतेनं अग्नी परीक्षा दिली की नाही? अजून काय भोगावं तुम्ही? सीतेची काय गलती होती? अग्नी परीक्षा दिली. लोकांचा संशय होता, लोक कोणाला काही म्हणतात. आपली बायको कधी कोणाची बोलली ना तर म्हणते नक्की काही ना काही लफडा आहे. लोक आहेत. मा गाडीवर पाहिजा तुम्ही जाताना काय लिहिलेलं आहे? एकच ओवी लिहिलेली आहे, क्या कहेंगे लोग, सबसे बड़ा ये रोग. लोक काय म्हणतील हा विचार नका करू.
आता मी कीर्तन करतो, लोक काय म्हणतील, गेलं लोकांशी मला काही घेणं देणं नाही, मी माझ्यासाठी कीर्तन करतो. ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी मी जेवत नाही. विचारा मा भावाने. बस दिवसभर काम करत राहतो, शेवटी जीव गायला, लय थकलो तर बिस्किटचं पॅकेट आणि चहा, अजून कामात का. माझं तेच तर मागणं आहे, सदैव कामात राहा. लोक काय म्हणतात हा विचार करू नका बाया हो. शक्य बहीण भाऊ गेले ना कुरेकर बाबा, ते इतके हरामखोर लोक आहेत, नक्की म्हणते लफडा आहे. माई लेख जाऊ त्या मोटरसायकलवर पाहिलं कसा चिटकून चालला. माई लेख हे लोक काय म्हणतील, लोकांचा विचार करू नका. साऊंड वाले भाऊ तुम्ही लय गरिबीतून पुढे गेले, खोट आहे का. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं. लोकाईले तुमची प्रगती जैते. माल्या गावातले लोक म्हणत हे मोठ्या मोठ्या जातीचे लोक काय म्हणे मालूम आहे, शिप्रो त्याच्या पोराची कॅसेट बंद कर म्हणे. मी शिंपी कुंभार आले, कुंभार नाही म्हणत गावातले मोठ्या जातीवाले लोक कुंभारल्या म्हणत, नाव्याले नावी नाही म्हणत मालगोट्या. आता दिवस आमचे आले, 12 बोलू ते दाराचे. साल्या मालगोट्या म्हणशीन तर आलं वावर विकत मीच घे. मी लोकाईले हे सांगतो, तुमचा ज्यानं राग केला तुम्ही नका करू. तुम्ही गोळ गोळ बोला आणि त्याचं वावर विकत तुम्ही घ्या. माल्या मायले हाकलून दिलं बायो, निंदायला गेलो तो मी, माई माय, माई बहीण. आता नागपूरले न्यायाधीश होता मा बहीणचा पोरगा, बदललं. म्हणून सांगतो अभ्यास, पोरापोरीचा अभ्यास घ्या. हे जास्त देवदेव अति जीवन बदलायचं आहे माय बापाचं तर पोरगो गुरुजी, प्राध्यापक, तहसीलदार, इंजिनियर, डॉक्टर, एखादा भागवत वाचक तरी कर. आवक होते ना बायको सहित 7 दिवस भागवत वाचणारा तरी कर. एखादा कीर्तनवाला महाराज तरी कर. आवकच आवक. रूप पाहता नाही, रुपये पाहता. काऊन नाही बदलले. महाराज लोकांच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आणि आपली प्रॉपर्टी 10 एकर होता, आता 3 भाऊ पैदा झाले. 3 एकर. रामासारखे 2ही पैदा नाही केले, बसले भसाभस पैदा करत. तिथेही अक्कावल्यांनो तुम्हाला बदल पाळावा लागल. देव करा, भक्ती करा, पण आंधळी करू नका. ती पत्री तुम्हीच सांगा. साडी देतो सेपरेट बेड, ते बेलची पत्री काय न चिपकवायला लावते. तू उभं राहून बोला, बोला महिला तुमच्याच तोंडून उभं राहून बोला. बोल सांगते.